तर यानंतर जो सामना होणार आहे तो म्हणजे पाहतोय की आपण पूर्ण स्पोर्ट पूर्ण टीमचा कॅप्टन आणि जय बजरंग गोडसे बी क्या बात आहे दीपक दादा म्हणजे सर्वांची लाडकी लोरी दादा हे माहिती देताना आम्हाला आणि दीपक दादा माणूस दिसत नाहीये तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपले राखीव खेळाडू पाठवायचे आहे चला विनंती असेल आणि वेलकम किंग ऑफ स्कोरर म्हणून ज्याची ओळख निर्माण केली मित्रांनो या व्यक्तीबद्दल जेवढं बोलायचं तेवढे शब्द कमी येतं हँडिकॅपवर मात करून एक कमी कालावधीमध्ये उंच भरारी जीप घेणारा असे अल्पेदादा गायकवाड तर सलामी जोडी पाहतो आपण साई स्पोर्ट खारबाव विपक्ष इथं मात्र वाघबिल मेघनाथ भाव्या 11 वाघबिल विपक्ष पाहतो आपण इथं मात्र साई स्पोर्ट खारबाव आणि टीमचे कॅप्टन जसं म्हणण्याला वाघबिलचे की 2 वेळेस आम्ही शतक मारून सुद्धा या टीमने आम्हाला पराभव केलेला आहे म्हणजे विचार केला की साई स्पोर्ट खारबाव टीमची बॅटिंग लाईन किती उच्च कोटीची आहे पण आता मात्र 2-1 अशी लीड जर कमी करायची असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे आणि दोन्ही संघाचं मी अभिनंदन करेन दोन्ही टीमला शुभेच्छा देईल आणि आपण करूया सामन्याला सुरुवात माझ्यासोबत स्कोरर सौराज पाटील जॉईंट होतील आणि दोन्ही टीमचे राखीव खेळाडू 5 षटकाचा सामना आहे तर पहिले षटक टाकण्यासाठी वाघबिल टीमचा बॉलर पाहतोय आपण पहिला चेंडू नो बॉलचा इशारा काय स्टीअर केलाय दिमागाचा वापर केलाय पाहतोय आपण खाली क्षेत्रामध्ये आणि आलाय हा नो बॉलर चौकार तर क्लास बॅटिंग पहिली आपण पहिले चेंडूवर स्टीअर केला होता थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार मात्र बॅटर पद्धती आपण की करण पॉवर हिटर खारबाव करण अजून एक ग्रेट बॅटर पाहतोय आपण खारबाव टीमचा पॉवर हिटर का म्हटलं जाते आणि कित्येक टुर्नामेंट मध्ये त्याने दाखवलंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये खेळीमेळीचं वातावरण आहे अल्पेश गायकवाड यांच्याकडून कॉमेंट्री पॅनल आणि अंपायर पॅनलला एक मेजवानी याच पाहता सुरेख अतिशय अप्रतिम लाजवाब टोले जंग षटकार आता असं मला वाटते की वाघबिल टीमच्या बॉलरचं प्रत्येक गोष्टीवर अभ्यास असेल साई स्पोर्ट खारबाव टीमचं आणि असं वाटतं की ज्या प्रकारे आक्रमण केलं की लागोपाठ 30 सामन्यात मात्र शतक पूर्ण होते काय पाहिजे ज्या प्रकारे बॉलिंग पाहते आपण परफेक्ट अभ्यास झालेला आहे साई स्पोर्ट खारबावच्या प्रत्येक बॅटरला की वाघबिल टीमच्या प्रत्येक बॉलरची गोलंदाजी कशी खेळायची आहे धावसंख्या पाहते आपण 11 धावसंख्या जर पहिली आपण आता मात्र धावसंख्या धावफलकावर 11 आहे अतिशय चांगली बॅटिंग इथे मात्र पॉवर हिटर खारबाव टीमचा तो करण पाटील जबर सुरुवात करून देताना पाहतोय आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण मोनिश यावेळेस पात्र अतिशय सुरेख चेंडू होता अशी बॉलिंग करावी लागेल इथे मात्र बॉलर पाहतोय आपण साहिल या बॉलरला बिनबाद 11 साई स्पोर्ट खारबाव टीमची जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण मित्रांनो आपण स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023 हा दुसरा दिवस पाहतोय आपण आलेल्या तमाम पाहुण्यांचं आणि प्रत्येक क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे कालवरचा हा ऐतिहासिक मैदान पाहतोय आपण आणि याच मैदानावरील स्पर्धा
याच पात्र हुक करण्याचा प्रयत्न काय घडले पाहिजे बीट होता बॅटर की मात्र विकेट किपरच्या डोक्यावरतून चेंडू मात्र लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय हा चौकार. तर चौकाने मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत मात्र 15. एक जबर सुरुवात इथे मात्र साई स्पोर्ट खारबाव टीमच्या माध्यमातून. यानंतर च्या मॅचची आपण आतुरतेने वाट पाहतो होतोय आणि पॅक क्राऊड पाहतोय की जय बजरंग गोडसे बीजर म्हटलं तर ठाणे जिल्ह्याचा सर्वात लोकप्रिय संघ म्हणून ज्याची ओळख आहे. प्राऊड ऑफ भिवंडी, भावेश, एवन पवन, सूरज केने, संदेश, अक्षय, मयूर केने, कपिल सारखी दिग्गज तगडे खेळाडू टीम मध्ये सज्ज होताना परत बॉलर राईट मोर द विकेट. चांगला चेंडू होता. क्लास फटका पाहतोय आपण. छोट्या बॅटचा वापर केला होता आणि एक टेक्निकली तंत्र शॉट पाहिला पण एक्स्ट्रा कोअर कडे एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय बॅटर. टीमची धावसंख्या पुढे सरते आता मात्र बिनबाद 16. महाबली खारबाव टीमचा म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे मोनिश सज्ज होते खेळण्यासाठी. तगडा बॅटर म्हणजे ज्याची ओळख आहे. पहिला चेंडू नो बॉल आणि इथे मात्र मोनिशला अजून मिळेल एक फ्री हिट. म्हणजे दुसरा अतिरिक्त चेंडू टाकलाय या षटकामध्ये. खराब बॉलिंग पाहतोय आपण साहिलच्या माध्यमातून. अशा प्रकारे जर बॉलिंग राहिली तर निश्चित मी तर म्हणेन की 100चा आकडा सहज पार करेल. आणि या मैदानाचा विचार केला आपण, या चेंडूचा जर विचार केला आपण, 6 सुप्रीम होता चेंडू आहे आणि सहज चेंडू मत बाहेर जातोय. आजच्या दिवसातला रेग्युलरचा पहिला सामना सहज खिशात टाकला होता ऑस्ट्रेलियन टाकूरपाडा टीमनी आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. आजच्या दिवसातला हा दुसरा सामना पाहतोय आपण. या पहिले 40 3 सामने आपण पाहिले म्हणजे एकूण आजच्या दिवसातला 5वा सामना. याच पात्रा फटका हवेत आहे. इनफिल्डच्या वरतून फटका फटला काय पाहायचंय. प्रयत्न चांगला होता पण खेळमध्ये रूपांतर करू शकला नाही. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 19. काय क्लास फटका पाहिला आपण शेवटच्या चेंडूवर. मोनिशच्या बॅट अतिशय चांगली सुरुवात पाहतोय आपण साई स्पोर्ट खारबाव टीमची. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिला आपण तर निश्चित एक दमदार आणि तुफानी सुरुवात. 25 म्हणजे 5 षटकामध्ये ही सरासरी जर कायम राहिली तर 125 चा आकडा पार करेल. पॉवर हिटर खारबाव टीमचा पाहतोय आपण करण पाटील खेळपट्टीवर आहेत. 2 चेंडूचा सामना केलाय. 3 चेंडूचा आणि 1 चौकार एका षटकाराने व्यक्तिगत जर पाहिला आपण तर 11 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. चांगला चेंडू होता. खोलट टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्याच्या पट्ट्यात व्यवस्थित चेंडूला घेता आला नाही. चांगली सुरुवात करतोय बॉलर इथं मात्र केतन. वाघबील टीमचा हा केतन एक अतिशय चांगला उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणजे ओळख आहे. मेघनाथ पाहतोय आपण टीम सोबत सातत्याने कित्येक वर्षापासून या खेळाडूला आपण पाहतोय. आणि सुपरस्टार बॅटर वाघबील टीमचा पंकज.
पंकज गोंधळे ग्रेट बॅटर इन वाघबिल आणि ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला आपण एकीकाळी ज्यांनी प्रत्येक मैदाने गाजवली तोच बॅटर. स्लॉक स्वीपचा फटका अतिशय देखना हा जातोय स्क्वेअरच्या वरतून हा आलाय षटकार. धावसंख्या पाहतोय आपण 31-31 आणि पहिल्या विकेटची एक चांगली पार्टनरशिप पाहतोय आपण साई स्पोर्ट खारबाव टीमच्या माध्यमातून. बॉलर केतन सज्ज होताना फुल टॉस अजून स्लॉक स्वीप त्या दिशेकडे बॅक टू द बॅक दुसरा षटकार. हायलाइट क्रिकेट पाहतोय आपण ज्या प्रकारे बॅटिंग होते. गती परिवर्तन पंचचा फटका कव्हरच्या वरतून हा चेंडू मात्र निघून जाईल पाहिजे की एका टप्प्याने चौकार. तर पाहतोय की आपण साई स्पोर्ट खारबाव टीमचा हा सुद्धा होम ग्राउंड पाहतोय आपण. या ग्राउंडवर मला वाटतं की पंचक्रोशीतले सर्व आजूबाजूचे खेळाडू याच मैदानावर सराव करतायत आणि म्हणून खेळपट्टीचा अंदाज या प्रत्येक बॅटरला आहे. चौफेर बॅटिंग कशाला म्हणतात, हवाई फायर कशाला म्हणतात हे दाखवतंय साई स्पोर्ट खारबाव. एक मोठं नाव आहे आणि नावाप्रमाणे कामगिरी करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आणि सर्वांचे लाडके महेंद्र पाटील मामा यांचा संघ आपण पाहतोय साई स्पोर्ट खारबाव आणि या संघाची यावर्षीची कामगिरी अतिशय उत्कृष्ट आहे. हुकूमत गाजवताना पाहतोय आपण प्रत्येक बॉलर्सवर. काल मध्यरात्री राहुल दादा आम्ही जय मातादीचा सुद्धा रूप धारण केलं होतं आणि साईबाबा. यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय. प्रश्न विचारला पण लाईन चुकीची होती, वाईटचा इशारा येतोय आणि या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरते ती आता मात्र धावसंख्या 42. दुसरं षटक प्रगतीपथावर 5 षटकाचा सामना आपण पाहतोय. केतन मागणं षटक हाताळताना पहिल्या षटकामध्ये एक 25 धावा, त्यानंतर मात्र या षटकामध्ये सुद्धा चांगली धावसंख्या खर्च करताना स्वीपचा फटका पाहतोय आपण. स्कोरले एका क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त इथं मात्र मिळेल सिंगल. वाघबिल टीमचा जर विचार केला आपण जिथं भाव्या पाटील मला वाटते की या टीम मध्ये नाहीये आणि त्याची बॅटिंग प्रभावशाली कामगिरी तो सातत्याने करतोय. एक युवा बॅटर म्हणून ज्याचं आम्ही वर्णन करतोय. गती परिवर्तन हा फटका आहे महाबलीच्या बॅट मधून महाबली असा षटकार. गावाचा तो मैदान गाजवून आला. तर धावसंख्या पुढे सरते आता मात्र पाहतोय आपण 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिले आपण 49. पहिल्या षटकामध्ये धावाचा आलेख जर पाहिलं 25 वर होता, त्यानंतर मात्र आलेख एका धावनी कमी झालाय म्हणजे 24 म्हणजे एकूण 12 चेंडूमध्ये 49 धावा. आणि यावर्षी जर विचार केला आपण सर्वात जलद अर्धशतक पटकावण्याचा जो रेकॉर्ड ज्यांनी बनवलाय तो म्हणजे मला वाटते की साई स्पोर्ट खारबाव टीमचा बाहुबली सूरज पाटील. 10 चेंडूमध्ये काय अप्रतिम उच्च कोटीची बॅटिंग
त्याच्याकडून पाहिली होती. सिटी क्रिकेट फॉर्मॅट होता आणि त्यामध्ये यावर्षीचा रेकॉर्ड नाही तर मी तर की ब्युनी टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा हा पराक्रम फक्त खारबाव टीमचे बॅटर्स करू शकतात. त्यामध्ये पॉवर हिटर करणचा समावेश, त्यामध्ये मोनिश, त्यामध्ये प्रणय पाटील, त्यामध्ये सूरज पाटील. आणि जेव्हा जेव्हा अक्षय याला सुद्धा संधी मिळते, अक्षय सुद्धा संधीचं सोनं करतोय, पण आवश्यकता भासत नाही यावर्षीच्या हंगामामध्ये. सज्ज होताना या पाहता क्लास पटका पाहते, सुरेख एक्स्ट्रा कव्हर पाहते. वेलकम गोडसे सण आणि खास आमचे परमित्र सूरज केने. काल सिटी क्रिकेटमध्ये पहिल्या सामन्यामध्ये क्लास बॅटिंग आणि मला वाटतं की पोगाव टीमचं सुद्धा आगमन झालेलं आहे. एकाव एक गट मधून पोगाव टीम सध्या परफेक्ट आहे आणि उच्च कोटीचं प्रदर्शन या टीमचं सुद्धा पाहतोय आपण. जय बजरंग गोडसे बी टीमचं आगमन आणि आमचे आजचे स्पॉन्सर जे होते राहुल भोई, दोन्ही पंच आणि माझे कमाल आणि धमाल एकी तो आवाज आहे हो. अल्पेश गायकवाड किंग ऑफ स्कोरर 25 सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण. यावेळेस मात्र हा चेंडू चांगला होता. बॉलर यावेळेस मात्र नंदू येतोय, चांगली क्लास बॉलिंग. नंदू सुद्धा एक मोठं नाव आहे आणि कित्येक वर्षापासून टेनिस क्रिकेटचा तो सातत्याने टीमसाठी प्रदर्शन करतोय. जय बजरंग गोडसे बी जर म्हटलं सूरज केने, एक चांगला ऑलराऊंडर सूरज केने, स्वागत आहे आपलं. आणि अविनाश पोगाव टीमचा एक युवा अतिशय चांगला बॉलर, झकास बॉलिंग करतोय. याच पाहता फटका हवेत आहे, शतक चेंडू खाली स्वीकारले जाईल आणि पहिल्या विकेटचं पत्र पाहतोय आपण. साई स्पोर्ट खारबाव टीमचा पहिला फलंदाज बाद होतोय. धावसंख्या जर पहिली धावपल करू तर मात्र 50 धावाची पार्टनरशिप पाहिली होती. तर इथे मात्र प्रश्न विचारला गेला होता, पण लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र धावसंख्या जर पहिले आपण आता मात्र धावपलकर धावा आहेत त्या 50 आहेत पाहतोय आपण. सज्ज होताना पाहतोय आपण. बॉलर्स चांगलं षटक पाहतोय आपण. नंदू याचं पूर्णपणे कम्पॅक्ट करून दिले या षटकामध्ये. ग्रेट बॉलिंग पाहतोय आपण नंदू यांचं. खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण सूरज, बाहुबली ऑफ भिवंडी म्हणजेच खारबाव टीमचा हा
चांगला चेंडू होता, ड्राईव्ह केले, चांगल्या चेंडूला सन्मान देऊन ऑफ ड्राईव्ह होते पण लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू डीप मध्ये तयार होते आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एकच सिंगल. अतिशय सुंदर आणि अप्रतिम षटकाची समाप्ती पाहतोय आपण नंदू यांच्या. किती धावा खर्च केल्या पाहतोय की फक्त आणि फक्त 3 धावा आणि एक बहुमूल्य विकेट सुद्धा प्राप्त केले या षटकामध्ये बॉलर नंदू. धावसंख्या 52 पाहतोय आपण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल धावा होत्या त्या 49 पण या षटकामध्ये फक्त खर्च केल्या त्या 3 आणि चांगली बॉलिंग पाहिली आपण नंदू यांच्या माध्यमातून. स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023 हा दुसरा दिवस पाहतोय आपण आणि यानंतर सामना होईल तो पूर्णा स्पोर्ट पूर्णा टीमचा कॅप्टन आणि जय बजरंग गोडसे बी टीमचा कॅप्टन. सज्ज होताना पाहतोय आपण. इथे मात्र 34 षटक टाकण्याच्या तयारीमध्ये. दिशांत खेळपट्टीवर येतोय बॉलिंग करण्यासाठी. दिशांत बॉलर्स व्हीआयपी डाय इंडिया टोकाकडनं. चला आपण वेळेचं भान ठेवायचंय. मला वाटतं की जवळपास 30 चेंडूवर जोरदार अपील झाली होती पायचीच्या स्वरूपात आणि क्वचित बस जज करतात तिथे मात्र पंच ती अपील फेटाळून लावली होती. दिशांत रेटामध्ये विकेट सज्ज होताना बॅटर समोर पाहतोय आपण सूरज. करण आहे यावेळेस पात्र ऑफ ड्राईव्ह केले, फक्त मिळेल एक सिंगल. धावसंख्या पाहतोय आपण 53 या एका धावेने सुरुवात करतोय षटकाची. दिशांत हा बॉलर एक युवा बॉलर पाहतोय आपण. भावी 11 वाघबिल विपक्ष खारबाव अशी फेट पाहतोय आपण. यावेळेस पाहतोय की आपण टर्न केले चेंडू ठीक आमच्या समोर चेंडू होताना एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. आता मात्र धावेचा वेग जो होता तो आता मात्र कम करण्याचा प्रयत्न करताना चांगली बॉलिंग. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला जो रेग्युलर ग्रामीणचा सामना होईल तो म्हणजे पोगाव विपक्ष टेमगरपाडा पूर्णा स्पोर्ट पूर्णा. यानंतर याच पाहता हा फटका उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा हा षटकार आलाय सूरजच्या बॅट मधून. हा मला वाटते की या डावातला चौथा षटकार आहे आणि व्यक्तिगत जर पाहिलं आपण 35 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. अतिशय कडक पॉवर हिटर खारबाव टीमचा हा पॉवर मॅन जबरदस्त बॅटिंग करताना पाहतोय आपण आपल्या टीमसाठी आणि स्वतःसाठी. दिशांत सज्ज होताना अजून एक धमाका स्लॉक्सिप आणि असा फटका मला वाटतं की गोडसे बी टीमचा सूरज किन्ने लिहिलेला चांगला खेळतोय. आठवण झाली त्याची आणि तोच कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईडला बसलेला आहे ज्या प्रकारे हा फटका खेळला होता. जबरदस्त शॉट. आमचे अल्पेदादा आज अलग अंदाज इनकी तो बाती अलग है, छा गए बंद्या आणि अशीच प्रगती करू हीच आम्ही प्रार्थना करतोय. सज्ज होताना परत चांगली बॅटिंग करताना अजून एक अतिशय क्लास फटका उडवलाय लॉंग ऑफच्या वरतून आलाय हा तिसरा षटकार. तर पाहतोय की आपण मला वाटतं की 49 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. आई कबीरा मारी मारी उभी पाठी
आता मात्र या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक आणि स्वतःचं पहिलं अर्धशतक करण पाटील पूर्ण करेल काय 49 या धावसंख्येवर बॅटिंग करताना. आज निश्चित षटकाराचा आपण पाऊस बघणार आहोत कारण की खूप मोठे मोठे बॅटर इथे मात्र निश्चित याचबरोबर क्लास फटकानी अर्धशतक पूर्ण बॅट दाखवायचे आहेत. ग्रेट इनिंग पाहतोय आपण, कौतुक होताना पाहतोय आपण करण पाटील या बॅटरचा 50 धावा पूर्ण. धावसंख्या पाहतोय धावपलकर आता मात्र तब्बल धावा आहेत त्या 72. धावसंख्या 73. तर अंतिम षटक टाकण्यासाठी अजून येतोय नंदू, ज्यांनी आपलं पहिलं षटक अतिशय चांगलं टाकलं होतं. तोच नंदू येतोय, ज्यांनी फक्त धावा खर्च केला. त्या नंदू यांनी जर पाहिलं त्या षटकामध्ये 3 धावा खर्च करून 1 गडी बाद केला होता. तोच अतिशय चांगला अनुभवी आणि वाघबील टीमचा नंबर 1 ऑलराऊंडर तो म्हणजे नंदू. याच पाता कडक के डी के अफलातून नेत्र दीपक षटकार. सात षटकार करण पाटीलच्या बॅटमधून सुरतचा रेकॉर्ड तोडेल काय. याच पात्र टर्न केल्या पाहते आपण मिडविकेट क्षेत्राकडे 1 रन पूर्ण फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 80 पाहतोय आपण. आता मात्र नंदू या बॅटवर आक्रमण स्वीकारलंय दोन्ही बॅटरनी. मात्र सूरज मला वाटतं की पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी आता मात्र सज्ज होतोय. फक्त आनंद घेताना करण पाटीलच्या बॅटिंगचा नॉट स्ट्राईकला होता. चांगला चेंडू होता, प्रत्युत्तर पण समजण्यात नाही गेली काय घडले पाहिजे. एक अतिशय 50 फूट आकाशाकडे याच पात्र परतीचा प्रवास करावा लागेल. तर अतिशय जबरदस्त बॉलिंग पाहते आपण आता मात्र नंदू यांच्याकडून. याच मात्र वंडरबॉय खारवा प्रणय पाटीलचा पहिल्या चेंडूवर धमाका करण्याचा प्रयत्न फटलाय की मात्र हाताला चटका देऊन चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून षटकार. जवळपास जरी झेल घेतला असता तरी हा षटकार झाला असता, कारण की पत्ते आपण जवळपास बाहेर निघाला होता. पण संधी होती एक, जर पूर्ण अनुमान घेऊन चेंडूवर जज करून आला असता तर हा कवचित झेल झाला असता. धावसंख्या जर पहिले आपण अतिशय वेगात पुढे सरकते ती 86. जास्त पाता टर्न केले चेंडूला स्कोरलेग म्हणजे ठीक पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना पाहतोय आपण. फक्त एक सिंगल. धावसंख्येत बदल, धावसंख्या 87. मला वाटतं की आता मात्र इथून
शतक पूर्ण होणार नाहीये सलग तिसऱ्या मॅच मध्ये, कारण की स्वतः टीमच्या कॅप्टननी मंजूर केले की आम्ही 100 मारून सुद्धा म्हणजे बॅटिंग आहे, म्हणजे टीमला माहिती आहे की साई स्पोर्ट कारभार टीमची बॉलिंग थोडी कमजोर आहे. चांगला चेंडू यार्ड्स पात्र मोठी कडे घेऊन चेंडू आता फ्लॅश स्लिप क्षेत्राकडे ट्रॅव्हल झाला होता आणि याचबरोबर फक्त आणि फक्त एक सिंगल. तर अशा तऱ्हेने धावसंख्या पाहतो आपण 88 आणि 89 धावांचं एक मोठं डोंगर उभं केलंय साई स्पोर्ट खारबाव टीमनी भाव्या 11 वाघबिल टीम समोर. यानंतर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे. पूर्णा स्पोर्ट पुन्हा टीमचा कॅप्टन आणि जय बजरंग बी गोरसई आणि टॉप बॉक्स मध्ये माझे सहकारी मित्र गोरसई टीमचा कॅप्टन तर व्यासपीठावर आदरणीय राजू पाटील साहेब हे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. वेलकम प्राऊड ऑफ भिवंडी नाहीतर महाराष्ट्र टेनिस क्रिकेट भावेश पवार आणि A1 पवन. शेवटी आम्ही गोडसेकर. तर विद्यमान अध्यक्ष नीलम नाईक साहेब आणि राजू पाटील हे दोन्ही प्रमुख मान्यवर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. एकीकडे पवन तर दुसरीकडे पत्ते आपण गावदी पूर्णा टीमचा कॅप्टन पूर्णा स्पोर्ट पूर्णा आकाश. रियान स्पोर्ट गोडसई, रियान एंटरप्राइजेस गोडसई बी. तर पवन मागणी करणार आहे गोडसे बी टीमला संधी दिली. छापा आलाय. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर माझ्यासोबत निश्चित ओळख द्यायची आवश्यकता नाहीये, कारण की टेनिस क्रिकेट जर म्हटलं आणि मामा जर पाहिलं आपण हिरो सुद्धा आहेत, मराठी कलाकार सुद्धा आहेत असे पवन. नाणेफेक जिंकले सर्वप्रथम. खूप काही तुम्ही विचार जर केला सातत्याने मोठ्या स्पर्धा खेळतात, डे नाईट असो किंवा कुठली पण भिवंडी असो किंवा आउट ऑफ भिवंडीच्या बाहेर, पण भिवंडीचं आयोजन म्हणतात ना उच्च कोटीचं असतोय. इथं आल्यानंतर पाहतो की आपण स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023 हे आयोजन काय वाटलं आणि तू आतापर्यंत जेवढ्या स्पर्धा खेळल्या त्या व्यतिरिक्त हा मैदान आणि या आयोजनाबद्दल मनोगत काय असेल? खूप चांगलं ग्राउंड आहे आणि आम्हाला खेळण्यास संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप चांगलं आयोजन आहे. सातत्याने उल्लेख करतो की जय बजरंग गोडसे बी म्हणजे आता मात्र रियान स्पोर्ट गोडसे हा संघ खूप मजबूत आहे आणि या असोसिएशनच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी सुद्धा करतोय. सर्वप्रथम नाणेफेक जिंकलेले आहे. समोर संघ जर पाहिला आपण पूर्णा स्पोर्ट पूर्णा संघ आहे समोर आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताना 5 षटकाचा सामना असेल. प्रतिस्पर्धी टीम जर पाहिली आपण नो डाऊट जर मैदान पाहिलं आपण 5 षटकाचा सामना आहे. किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 60च्या अंडरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि जिथं पवन केने यांचं म्हणणं आहे की मी थोडक्यात बोलतो म्हणून प्रश्न जास्त विचारू नका. ठीक आहे पवन, खूप स्वागत आहे. आकाश तुझं पण स्वागत आहे. जो प्रश्न मी पवनला केले की इथं आल्यानंतर आपण खूप काही चांगल्या टुर्नामेंट खेळल्या, पण हे आयोजन कसं वाटलं? अतिशय सुंदर असं आयोजन आणि ग्राउंड पण तितकं चांगलं आणि खेळायला मजा येईल आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार. सर्वात महत्त्वाचा की पूर्णा स्पोर्ट पूर्णा संघ एक नौका संघ युवा खेळाडू आहे आणि समोर जर पाहिलं आपण नो डाऊट टेनिस क्रिकेट जर म्हटलं महाराष्ट्र ग्रामीण असो की सिटी क्रिकेटमध्ये खूप दादागिरी करणारे संघच्या अगेन्स्ट सामना आहे. जर तुम्ही नाणेफेक जिंकले असते तर काय स्वीकारलं असतं? बॅटिंग. आणि जिथे योग्य निर्णय. आता मात्र आपल्याला बॅटिंग मिळाली आहे. 5 षटकाचा जर विचार केला आपण किती धावापर्यंत मदत मारण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू.
ऑल दी बेस्ट. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. तर मित्रांनो टॉस बॉक्स म्हणून सूचना अशी आहे की नाणेफेकीचा कॉल पहिला पण रेहान स्पोर्ट गोडसई या टीमने जिंकले आणि प्रथम सांगितले पुणा स्पोर्ट पुणा टीमला की तुम्ही या आणि आमच्या अगेन्स्ट बॅटिंग करा. अनुचित महेंद्र मामासाठी एक सुवर्ण संधी असेल. विद्यमान ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलमनाथ नाईक साहेब यांच्याकडून प्रति जेलला इथं मात्र 500 रुपयाची रोख रक्कम दिली जाईल. हे प्रेम आहे दादावर. महेंद्र पाटील म्हणजे सर्वांचे लाडके मामा महेंद्रसाठी सुवर्ण संधी प्रत्येक जेलला इथं मात्र 500 रुपये विद्यमान अध्यक्ष निलम नाईक साहेब यांच्याकडून. तर प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. आपण ऐकूया व्हॉइस ऑफ डोंबिवली मलंगड विभाग कल्याण विभाग मग कुठे असो आणि आमचे परम मित्र राहुल भोईर यांच्या माध्यमातून पुढचं धावतं वर्णन आपण ऐकूया. ओ टू द राहुल. हॅलो, थँक्यू सो मच. सुनील पवार यांचा आपण आवाज ऐकला. फर्स्ट इनिंग मध्ये अप्रतिम आपल्याला क्रिकेट पाहायला मिळाला. करण पाटीलकडनं 58 त्यानं बनवल्या. सुपर बॅटिंग केली. पहिला बॉल बीमार आहे, खराब आहे चेंडू आणि पंकजसाठी पर्वणी होती. पाठवला चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर. जशास तसं प्रत्युत्तर पहिल्याच बॉलवरती पहिला वेलकम सिक्सर. सुरुवात देखील नो बॉलनी झाली होती पहिल्या डावाची आणि आता बघतो आपण दुसऱ्या डावाची देखील सुरुवात झालेली आहे नो बॉलनी. एकूण धावा या 7. सुरुवात चांगली होणं खूप गरजेचं होतं. टार्गेट 89 आहे. त्या अनुषंगाने सुरुवात खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. पंकज देखील एक मोठं नाव आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा पंकज आणि नंदू असे 2 सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. बाबा 11 वाघबेल संघ. फ्रीट बॉल आहे. यावेळेचा हा देखील फटका हवे तर मिस्तामिंग शॉट. झेल जरी पकडला खेळाडू इथं बाद होणार नाहीये. रनआउटची संधी असेल मग करणकडनं चूक होत असताना धावा इथं मिळत आहेत. यावेळेच्या या 2 धावा मिळत असताना सिंगल डबल देखील खूप महत्वाची. सुरुवात अप्रतिम केली. जरी 89चं टार्गेट असलं ताकद आहे ती कुवत आहे या टीम मध्ये. या धावाचे होऊ शकतील. प्रयत्न तसेच आपल्याला काय पाहायला मिळतात. पंकज गोंदले आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या नक्की सलामीवीर फलंदाज आणि त्याच्यासोबत आपल्याला नंदू पाहायला मिळतो. चांगली मॅच होईल. एक चांगलं क्रिकेट एक क्वालिटी क्रिकेट या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 2 चांगल्या टीम आमने सामन्यात. खारबाव आणि त्यांच्या अगेन्स्ट वाघबिल.
षटकातील पुढचा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न, वेगवान होता चेंडू, वेग प्रचंड होता चेंडू मध्ये. बॉलिंग मार्क वरती बघतो आपण एक अप्रतिम बॉलर अक्षय पाटील बॉलिंग मार्क वरती आहे. त्यानं बिमरनं सुरुवात केली, त्याच्यानंतर आपण बघितलं आपण खूप सुंदर क्रिकेट, खूप चांगल्या प्रकारची बॉलिंग, अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. डे नाईट शेड्यूल आहे 40+ आणि रेग्युलरचा हा शेड्यूल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दर्जेदार हा आयोजन ही मॅनेजमेंट स्वर्गीय काथोड जाधव स्मृती चषक 2023 हा भव्य दिव्य असा क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. कमी केली गती, पूल करायचं होतं, चेंडूने बाटच्या संपर्क नाही, नंदूचा नक्कीच प्रयत्न धाव घेण्याचा होता, नाकार देत असताना कदाचित रनआउटची विकेट इथनं येऊ शकली असती. नंदू देखील एक अप्रतिम खेळाडू आहे, पंकजचा कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता धाव घेण्याचा आणि फायनली धाव घेतली नाहीये. आला चेंडू डॉट. पहिलं षटक मार्गस्थ असताना अक्षय पाटील बॉलिंग मार्क वरती आहेत. सिक्सर आला, त्याच्यानंतरचा हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू वेगवान चेंडू, फटका देखील वेगवान, डीप मध्ये फिल्डर चेंडू त्यांना बीट करून गोलीच्या वेगाने फरार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंकजच्या बॅट मधून हा चौकार. काय करतय सांग तुझे मनान काय करतय. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 12 इन अबाउट 12 धावा, 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्या चेंडूवरती 7 धावा होत्या, क्षमा असो. 13 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. पहिले षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं 89 या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. बबायल वाघबिल संघाला मॅच बनवू शकते या मॅच मध्ये. एक चांगलं क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये अजिबात शंका नाहीये. अक्षय पाटील बॉलिंग मार्क वरती, कमी केली गती, खोदून काला फटका समोर, अप्रतिम शॉट, दर्जेदार शॉट, बरोबर चेंडू नीलम नाईक यांच्या हातामध्ये विसावलाय. येतो हा सिक्सर. जशास तसं प्रति उत्तर देण्यासाठी आता रेडी झाला पंकज. संघाची धावसंख्या 19 आकड्यावरती. पंकजचा जर विकेट घेतला नाही तर इथनं तुम्हाला अशीच काय फटकेबाजी पाहायला मिळेल. अक्षय पाटील कमी केली गती, अकुटापाचा ऑन साइडला, स्वतःवरती नाराज आहे. प्रणय तिथे उपस्थित आहे, चांगली फिल्डिंग होती. दावीत एक सिंगल मेल. 20 धावा पहिल्या ओव्हरच्या अखेरीस. सुरुवात दमदार केली आहे, जी सुरुवात आवश्यक होती ती सुरुवात बाबा एलन वाघबिलची आपल्याला पाहायला मिळाली. बिनगडी बाद पहिल्या ओव्हरच्या अखेरीस 89 या धावसंख्याचा पाठलाग करत असताना बाबा एलन वाघबिलची धावसंख्या धावा पुस्तकावरती 20 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाचे एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. धावा आहेत 20.
सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. एक चांगली सुरुवात या मॅच मध्ये नक्कीच झाली आहे. बघूया पंकज या सेकंड ओव्हर मध्ये कशी बॉलिंग कशी नक्कीच बॅटिंग करतो. बॉलिंग इथनं चांगली झाली, विकेट इथनं घेतल्या तर मॅच खारबावच्या बाजूने नक्कीच येऊ शकेल. यॉर्करनं सुरुवात, सुंदर आहे चेंडू समोर. तिथं महेंद्र दादा पाटील आहेत, त्यांना प्रत्येकी झेलला 500 आहे. सन्माननीय निलमदादा नाईक ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आता आजार झालेत, म्हणजे रात्री पारितोषिक अजून वाढेल. आकोटापाचा विकेट मिळू शकते. विकेट खूप महत्वाची आहे, मात्र ती मिळणार नाहीये. जवळपास कोणी फिल्डर उपस्थित नव्हते. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडूची फील्ड झाली आहे. मोनिश तरे राईट तिकडे आपल्याला पाहायला मिळाले, विकेट किपर म्हणून आहेत. दाबीतनं सिंगल मिळेल आणि आता पहिल्यांदाच दुसऱ्यांदा स्ट्राईक मिळते आय थिंक नंदूला, जो साकिंग एंडला आलाय. संघाची एकूण धावसंख्या 21, 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 89चं टार्गेट या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम आणि दर्शेदारी मॅनेजमेंट, जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. सुंदर असे स्थान देखील पाहायला मिळतात. सन्माननीय निलेश मोहन जाधव स्थान तुम्हाला पाहायला मिळतं समोर, आणि आपल्या बरोबर राईटला म्हणजे मिड विकेटला एवन जोडी सँड. यावेळेचा फटकावर खेळलेत, उंची जास्त आहे, लांबी तिथे प्रॉपर, आणि बघूया सिक्सर की काय आला. सिक्सर नसणार आहे, विकेट इथनं मिळणार आहे. अप्रतिम झेल तिथे सर्व समर्थक आहेत आणि बरोबर खेळाडूच्या समोर हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय पाटीलच्या माध्यमातून पहिला धक्का लागत असताना नंदू इज गॉन. दैवत पाटील टीमचे कॅप्टन इंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा आम्ही टॉस केला नक्कीच मजेशीर त्याने उत्तर दिला की आम्ही 2 वेळा आम्ही ना जिंकलो तर आम्ही हारलोय, आणि आता या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर दैवतला जिम्मेदारी घ्यावी लागेल. दैवतकडे देखील भरपूर वर्षाचा अनुभव आहे, एक अप्रतिम खेळाडू आहे, आणि आता तो नक्कीच आपल्याकडे असलेला क्लास, आपल्याकडे असलेली गुणवत्ता आज सिद्ध करण्याची वेळ आली आहे. संघाची धावसंख्या 21 वरती पहिली विकेट इथनं मिळाली आहे. साई स्पोर्ट्स कारबावला 89चं टार्गेट आहे मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. षटकादिल पुढील चेंडूला बघितलं, जाऊ दिला, पर सांगत असताना नो बॉल आहे, विकेटच्या बाहेर. या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर चेंडू फीटचा असेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला एकूण पाहायला मिळतात 22 धावा. धावा पुस्तकावरती आहेत. षटक मार्गस्थ असताना बघतो आपण यावेळेस दुसरा. पुढील चेंडू चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू. शॉट ऑफ गुड लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडला. त्यानंतर थोडासा बाउन्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त बाउन्स नव्हता, अकुटा पास होता असं वाटलं दैवतला, मात्र चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात नाही. डॉट बॉल आला. डॉट चेंडू सध्या तरी नकोय वाघबिलला, मात्र इथनं डॉट चेंडू जेवढे या षटकामध्ये येतील तेवढा बेनिफिट पुन्हा एकदा साई स्पोर्ट्स खारबावला या मॅच मध्ये होईल, यामध्ये शंका अजिबात नाहीये. धावसंख्या 22, 22 धावा स्कोर कार्ड वरती. एक खेळाडू बाद. 89चं टार्गेट मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. खराबे चेंडू, त्याचा फायदा घेता आला नाहीये. मिसामिंग शॉट, झेलची संधी, 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे, डेफिनेटली मिळणार आहे. सन्माननीय निलमजी नाईक यांच्याकडनं महेंद्र पाटीलसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं बक्षीस. धक्का लागत असताना दुसरा. दैवत पाटील मैदानाच्या बाहेर. DJ Manish. पूर्णा स्पोर्ट्सच्या कॅप्टनला रिपोर्ट करायचे, आमच्या आयोजकांशी आपल्याला संपर्क साधायचा. चला, पारितोषिक जमा देखील झालेला आहे, आणि अजून एक जर झेल पकडला तर महेंद्र शेठ आता 1500 रुपये बक्षीस वाढत जाणार आहे.
बॅटर नवीन मनोज पाटील आलेत सध्या तरी या षटकामध्ये कमबॅक करून दिला बॉलर नितेशनं सुंदर आणि अप्रतिम अशी बॉलिंग पाहायला मिळते हा देखील चेंडू चांगला लगेचच आपल्याला कमबॅक पाहायला मिळतो विकेट गेला त्याच्यानंतर हा दबाव आपल्याला पाहायला मिळतोय दावीतनं मिळणार नाही षटक संपले 2 ओव्हरचा खेळ संपलाय 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 22 पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या फक्त 2 धावा खर्च केला तो चला आपण लगेचच मॅचला करायची सुरुवात तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती आक्रमण करण्याचा प्रयत्न विकेट कीपर बीट झाले होते तर बघतो आपण धाव मिळणार नाहीये सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा बॉलर आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतात संघाची धावसंख्या 22 वरती थांबली आहे सुरुवात काय केली होती या मॅच मध्ये 20 धावा आल्या होत्या पहिल्या ओव्हर मध्ये त्याच्यानंतर आपल्याला कमबॅक देखील पाहायला मिळाला सुंदर कमबॅक अक्षय पाटील पुढचा चेंडू हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर आहे अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत आला एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे स्कोर काढू देखून धावा 23 धावा आहेत धावा पलकावरती अक्षय पाटील षटकातील पुढचा चेंडू लापटे बॉलर राऊंड विकेटने आहेत यावेळेचा हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर पंकजने चांगली बॅटिंग केली आहे पहिल्या षटकामध्ये आणि अक्षयच्या अगेन्स्टच काय मोठे फटके त्याने खेळलेत म्हणून आता सध्या तरी चेंडूची जी पिचिंग आहे ती ऑफस्टिक मध्ये ठेवली जाते गेम प्लॅन असते प्रत्येकी टीमची प्रत्येकी बॉलरची पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला मार बसलाय आता या षटकामध्ये आपल्याला कमबॅक करायचं म्हणून इथनं एक वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते षटकातील पुढचा चेंडू यावेळेचा हा चेंडू बघतो आपण लीगल हा चेंडू फुल टॉस होता त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा शॉट खेळण्याचा प्रयत्न पंकजने केला नाहीये येत असताना हा डॉट बॉल पंकजने सुरुवात चांगली केली त्याच्यानंतर आता सध्या तरी या मॅच मध्ये बघतो आपण सुंदर आणि अप्रतिम अशी आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते विकेट टू विकेट इथं बॉलिंग नक्कीच होत असताना षटकातील पुढचा चेंडू आखूट टापायचा पूल करायचं होतं ऑन साइडला फटका आपण बोलचा केला डीप मध्ये प्रणय पाटीलची चांगली फिल्डिंग स्क्वेअर लेगला चेंडूची उचलून फेक करेपर्यंत दावीतनं एक सिंगल मिळते सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 25
25. सिंगल डबलला काम जमणार नाहीये, मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. मोठे फटके खेळले गेले तर मॅच इथनं बनवू शकते, मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. अन्यथा सिंगल डबलने तर या मॅच मध्ये हा सामना जिंकता येणार नाहीये बव्याला वाघबिल संघाला. पुढचा चेंडू बाकूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क, पुन्हा नाही, डॉट बॉल आला. 20 धावा आला. असं वाटलं की या मॅच मध्ये जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल, तर बॉलिंग सुंदर केली. नितेशनं कमबॅक करून दिला. सुंदर त्याची बॉलिंग झाली सेकंड ओव्हर मध्ये. पुढचा चेंडू आकुटापाचा आधी गेले, त्याच्यावरती देखील मोठा फटका नाहीये. चेंडूने बॅटचा पुन्हा संपर्क जसा हवा तसा आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. तसं डॉट बॉल. षटका दिल. पुढील चेंडू यावेळेचा हा देखील चांगला चेंडू आहे. हा देखील चांगला चेंडू आहे. 3 ओव्हरचा केस संपला. षटकामध्ये अक्षयने लगेचच कमबॅक केला. 3 ओव्हरचा केस संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या फक्त आणि फक्त बघतो आपण 25 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या. त्याच्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक साई स्पोर्ट्स कारभारच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा पार झाला. एक्स्ट्राच्या मदतीने एक धाव मिळेल. सिंगल डबल तर काम जमणारच नाही या मॅच मध्ये. सिक्सरच मारायचे आहेत पंकजला. पुढचा चेंडू अनिकेत बॉलिंग मार्क मध्ये. अकुटप्पाचा आहे, फटका हवे ते झेल अप्रतिम आहे. दुसरा कार्बन कमाल कॅच तिथे पकडलाय अक्षय पाटीलला. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर्स सागर पाटील. या माशवती सध्या तरी मजबूत पकड आहे खारबाव संघाची. सुंदर होता चेंडू. विकेट कीपर बीट. रन्स इथनं काम येतील. सिंगल डबल न तर काय कुठला फरक पडणार नाहीये. 22 इशारा अंपायर आपल्यापर्यंत आला. एक धाव इथनं मिळते. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत.
पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण पुढच्या मॅच मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्यांच्या अगेन्स्ट गुरसई संघ देखील रेडी आहे. हेलिकॉप्टर शॉट हवेत, पुन्हा अक्षय, तिसरा झेल, फलंदाज बाद. यस डीजे पंडारी शट पड़के बिगड़ वाला बिलगड़ चकड़े वाला पंडारी. अदनान पाटील नवीन बॅटर. एंटरप्राइजेस गोरसे बी आणि त्यांच्या अगेन्स्ट पूर्ण स्पोर्ट्स पूर्ण इन ऍक्शन मध्ये दोन टीम पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. रेडी आहेत दोन्ही संघ. पुढच्या मॅच मध्ये चांगला क्रिकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये हायलाइट राहिलं करण पाटीलचं अर्धशतक ज्याने 58 बनवल्या. का बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला. प्रतिमानी दर्जेदार बॅटिंग त्यानं केली. चाय प्यायला झाला मोकला मी. चाय प्यायला झाला मोकला मी. समोर ड्राईव्ह करत असताना फटका यावेळेचा चांगला होता. रन चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. काय सांगतो तो? काय सांगतो आता रे तो? यावेळी सुख करण्याचा प्रयत्न. फटका तर चांगला आहे. तिकडे डीप मध्ये फिल्डिंग आपल्याला नक्कीच चांगली पाहायला मिळते. आणि या मॅच मध्ये आता सध्या तरी बघतो आपण फॉर्मॅलिटीज बाकी आहे. अनुषंगानं साई स्पोर्ट्स खारबावच्या माध्यमातून बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात दमदार झाली. 20 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. त्याच्यानंतर जो कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेचा फटका चांगला आहे आणि याच फटक्यांची गरज देखील. सिक्सर आलाय. 38 धावा स्कोर बोर्ड वरती. तुझसे लोग कहेंगे ना कर प्यार मुझे. मैं तो लाख बुरा हूँ, नींद चुरा लूं, होश उड़ा दूं. मैं तो बाहों में लेकर राह बुला दूं. हॅलो. चला आपण जास्त वेळ न घेता लगेचच मॅच लावून करायचे. भरपूर प्रेक्षक ऑनलाईन देखील मॅचचा आनंद घेत असताना सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. शक्तीभूर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. भरपूरच प्रेक्षक सध्या तरी आपल्या युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॉलिंग मार्क वरती करण आलाय. करण सुंदर बॅटिंग केली होती. आता नक्कीच त्याला आपण बॉलिंग मार्क वरती बघतोय. करण पाटील धावीत मिळाले. एक एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 39 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. 5 चेंडू जे आहेत ते लेगल टाकायचे आहेत. आय थिंक खराब आहे चेंडू. बीमर आहे. पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. सिक्सर.
यावेळेचा शॉट चांगला आहे, मात्र रन सिद्धने घेतली नाहीये. यावेळेचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा. यावेळेचा हा देखील शॉट सुंदर आहे, रन चांगला मिळतील. आला हा 6 आहे. चला चेंडू द्या लगेचच. आता या सिक्सरला काय महत्व देखील नसणार आहे सध्या तरी. या मॅच मध्ये फॉर्मॅलिटी आहे. सुरुवात चांगली झाली, त्याच्यानंतर खूप चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू. यावेळेचा देखील शॉट सुंदर आहे. 20 मध्ये खेळले, रन चांगला मिळतील. हा देखील चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर सिक्सर. धावसंख्या 7. थँक्यू. यावेळेचा हा देखील शॉट सुंदर आहे. चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर सिक्सर. अजून काय चेंडू आहेत का? करण पाटील. थँक्यू डीजे. तर सामना फिनिश झाला, सामना जिंकलाय. अभिनंदन साई स्पोर्ट्स कारभाव. करण पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 58 बनवले. हार्ड लक. चला सेकंड साठी जायचं मैदानाच्या आतमध्ये. पंकज चला आपण जा मैदानाच्या आतमध्ये, सेकंड करा, त्याच्यानंतरच आपल्याला मैदान सोडायचंय. देखील गोष्टीची आपण नोंद घ्यावी. देऊया मॅचचा मॅन ऑफ द मॅच करण. आणि पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील आमचे सहकारी समालोचक मित्र सुनील पवार.